हॅलो, हाय, नमस्कार. गुड मॉर्निंग टू ऑल. हॅपी मदर्स डे टू ऑल मदर्स. आणि आज आपल्यासोबत दीप्ती केतकर जॉईन होणार आहे. त्यांना तुम्ही दीपाऊ बांदलच्या भूमिकेत बघितलं असणार. शेर शिवराजमध्ये, पावनखिंडमध्ये पण त्या होत्या. त्याचबरोबर यू कशी कशी मी नांदायला या मालिकेत सुद्धा तुम्ही त्यांना बघितलं आहे. लेट्सअपच्या फॅमिलीला मी तुझी ओळख करून देते आधी. या दीप्ती केतकर यांना तुम्ही पावनखिंड शेर शिवराजमध्ये पाहिलं असणार. त्याचबरोबर ह्या घराघरात पोहोचल्या आहे स्वीटूच्या आईच्या भूमिकेत. तर ओ माय आपण गॉड. तशी स्पेशल ओळख करून द्यायची तर गरज नाही, कारण की सीटूच्या आईला तर सगळेच लोक ओळखतात, काही विषयच नाही त्याच्यात. आणि पावनखिंड मधून तर तू नॅशनल आणि इंटरनॅशनल पर्यंत गेली आहे, म्हणून म्हणजे आज तू या. एकदम इंटरनॅशनल सेलिब्रिटी झाली आहेस, तर विशेष ओळख करून द्यायची गरज नाही. पण तरी मी ओळख करून दिली आहे. आता आपण आपल्या थेट गप्पांना सुरुवात करूया. हाय, सगळ्यात आधी हाय तुला, हाय आणि बाकी हाय. सगळ्यांनाही माझा नमस्कार आणि हॅलो. थँक्स फॉर बिईंग हिअर. खूप छान वाटतंय. हाय हाय आशिष, हाय. हाय. तर दीप्तीताई, पहिला प्रश्न असा आहे की आज मदर्स डे आहे, तर मदर्स डे बद्दल सांग. म्हणजे तुझ्या आईसोबतच्या तुझ्या आठवणी आणि बाकी सगळं मदर्स डे बद्दल सांग, की काय एक आईचा जॉब किती डिफिकल्ट असतो. ओ माय गॉड. डिफिकल्ट आपण म्हटलं तर असतो, नाहीतर नसतो. कारण मी आता स्वतः एक आई आहे. मला मुलगी आहे. तर त्याच्यामुळे मला माहिती आहे की इट इज अ ब्लेसिंग. एक आई होणं हे ब्लेसिंग आहे. आपल्यावर आहे की आपण ते कसं घेतो. आणि माझ्या आई बरोबर काय सांगू. आई आणि माझ्या सासूबाई या दोघांबद्दल मी सांगेन, कारण दोघी माझ्या आया आहेत आणि माझ्या सासूबाई मला तितक्याच जवळच्या आहेत. इनफॅक्ट खूप जास्त जवळच्या आहेत. आता त्या नाही आहेत. आता त्या बाहेरगावी फिरायला गेल्या, त्यामुळे आय रिअली मिस हर टुडे. आणि आईचं पण काय सांगू, तिच्यामुळे आज मी जे आहे ते सगळं तिच्यामुळे आहे. खूप स्ट्रिक्ट होती माझी आई, पण आय थिंक ते चांगल्यासाठी होतं. आणि तितकीच प्रेमळी होती, पण खूप फोकस्ड होती. सो मी जरी जरा हल्ले तर ती मला नो प्रॉपर त्या ट्रॅकवर आणायची. आणि माझ्या आईचं मला एकच शब्द आठवतो, एकच वाक्य आठवतं रादर, की की छोटं छोटं काम केलंच ना तरी, म्हणजे तेव्हा कसं व्हायचं ना, आय स्टार्टेड ॲज अ चाइल्ड आर्टिस्ट ना, तर मला छोटे छोटे असे रोल्स यायचे ना. तर आणि त्यावेळेला डेली सोप्स तर होते, पण त्याच्याही पेक्षा आहे ना एपिसोडिक हे होते, काय म्हणतात, सिरियल्स होते. तर मी असं म्हणायचे की का मी करू. आणि हे तर ती म्हणायची, दीप्ती जेवढं तू एक्सपिरियन्स गोळा करशील ना तेवढा तुझ्यासाठी चांगला होईल. सो तेच कमिंग बॅक टू माय सेंटेन्स, की आज मी जे आहे ते माझ्या आईमुळे आहे. ते छोट्या छोट्या एक्सपिरियन्समुळे मी खूप सारे एक्सपिरियन्स गोळा करू शकले, आणि त्यामुळे मला परफॉर्म जास्त चांगलं आणि जास्त कॉन्फिडेंटली करता येतं. क्या बात आहे. आणि जेव्हा माझ्या तू सासूबाईंबद्दल काय सांगू, सॉरी मी तुला कापते. म्हणजे सासूबाईंबद्दल सांगू की त्या कधी माझ्या सासूबाई नव्हत्याच. म्हणजे जेवढ्या माझ्या आईने मला लग्न आधी सपोर्ट केला ना, तेवढाच त्यांनी मला लग्नानंतर सपोर्ट केला. सो इट इज बोथ वे. सो हॅपी मदर्स डे टू बोथ ऑफ देम. आणि आपल्याला जितक्या मदर्स जोडल्या असतील आता लाईव्हला, त्यांना सगळ्यांना सुद्धा हॅपी मदर्स डे. हा. त्या येस. पण काही असतील. शेर शिवराज झाला आणि पावनखिंड झालं, या अप्रतिम यश झालंय. आज तर शेर शिवराजचा तिसरा वीक पूर्ण झाला आहे, जर बघितलं आपण तर. हो. थिएटरमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळतोय. तर सध्या आणि काय भावना हाऊसफुल आहेत? चाललाय. हाऊसफुल हाऊसफुल चाललाय. चालू. खूपच छान वाटतं, खूपच मस्त वाटतं. आणि कुठेही गेलं तरी फक्त आणि फक्त पावनखिंड आणि शेर शिवराज बद्दल बोललं जातं. याचा मला खूप अभिमान आहे. खूप छान वाटतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अष्टकात मी जोडले गेले, थँक्स टू दिग्पाल. खूपच भारी वाटतंय. आणि दीपाऊ बांदलांना खूप चांगला प्रतिसाद मिळालाय. आजवर मी जेवढ्या भूमिका केल्या, राईट फ्रॉम कमला किंवा म्हणजे शरयू किंवा अभिलाषा, मालासा स्ववी मधली, किंवा बऱ्याचशा, सो किंवा कावेरी, त्यापेक्षा ही खूप वेगळी भूमिका आहे. आणि जो प्रतिसाद येतोय ना, मी तुला सांगू सोनम, तो कमालीचा आहे. म्हणजे एक ऍक्टरसाठी तो एक काय म्हणतात, इट इज लाईक अवॉर्ड ऑलरेडी यू गेट, जेव्हा प्रेक्षकांचा समोरून येतो प्रतिसाद. किंवा असं चालता बोलता मी कधी भाजी आणायला गेले, कधी केमिस्टकडे गेले, तर लोक येऊन म्हणजे असं बघतात, परत बघतात.
चांगलं छान झालंय चित्रपटात काम. किंवा काही काही लोक म्हणतात आता मी तलवार घेऊनच यायला पाहिजे, कारण त्यात जो माझा वॉर सिक्वेन्स होता हो. त्याच्यावरून की आणि मग किती म्हणजे अचानक ओळख नसते आणि बोलू लागतात की किती दिवस तुम्ही प्रॅक्टिस करत होता त्या वॉर सिक्वेन्ससाठी. आणि त्याचबरोबर ते हेही सांगतात की बाकी सगळ्यांनाही तुम्ही आमच्या बेस्ट विशेस द्या, कारण चित्रपट खूप आवडलाय. सो पुन्हा एकदा मी लास्ट वीक पण लाईव्ह गेले होते तेव्हा सांगितलं होतं. आताही मी सांगते की ज्यांनी चित्रपट बघितला नाही त्यांनी प्लीज बघा. पावनखिंड तर अमेझॉन प्राईमवर आहे. आणि शेर शिवराज पण बघा, कारण असे ग्रँड पिक्चर ना थिएटरमध्ये बघायला छान वाटतात. कमालीचा वॉर सीन खरंच खूप कमालीचा झाला होता आणि दिग्पाल दादा आणि थँक्यू. निखिलचं पण तुला त्याच्यात कॉर्डिनेशन होतं. तर ती येस. इतकी हेवी तलवार म्हणजे अं, मी बघितली तुला वॉर सीन मध्ये ते चालवताना. तर हो. त्याची सगळी तू प्रॅक्टिस कशी केली आणि काय तो एक अनुभव होता की एक फिमेल वॉरियर वॉर मध्ये पार्टिसिपेट झाली होती, तर काय एक तो अनुभव होता? ओ माय गॉड. तर तुला तर माहितीच आहे आणि बरेचसे आपले इंटरव्ह्यूज पण आहेत, म्हणजे युट्यूबवर पण आहे तुझ्या बरोबरी, की कशी आमची प्रॅक्टिस झाली आणि हे ते. पण त्यानंतर ना सोनम, बिईंग अ डान्सर ऑलवेज हेल्प्स. अँड आय एम अ क्लासिकल डान्सर, आय एम आय नो. भरतनाट्यम डान्सर. सो त्याच्यामुळे काय होतं माहितीये की तुमचं टेक्निक, तुमचं बॉडी फॉर्म, तुमचं स्ट्रक्चर हे ऑलरेडी असतं. आणि कुठेतरी डान्स पण कोरिओग्राफ्ड असतो आणि वॉर सिक्वेन्स पण कोरिओग्राफ्ड असतो. सो तो मला छान म्हणजे डान्सची मदत मला तो छान इनकॉर्पोरेट करता आला. आणि जड तर होतीच, कारण माझी ब्रिस्ट दुखायला लागलेली. पण ऑफकोर्स ते माझं काम आहे. आय एम अ ऍक्टर अँड आय हॅव टू डू माय जॉब वेल. त्यावेळेला काहीतरी अंगात संचारलं माझ्या, म्हणजे तो सीन करताना. अँड एव्हरीबडी वॉज व्हेरी हॅपी. आणि तो चांगला पोर्ट्रे झालाय. म्हणजे तो मला वाटतं तो कमाल. इतक्या वर्षाचा राग काढला मी. आणि त्यानंतर लेट मी टेल यू वन थिंग सोनम. कालच मी चित्रपटाचं नाव नाही घेणार. इट वॉज एक असा मारामारी होती त्या चित्रपटात, तर मी टीव्हीवर बघितला तो. ओके. आणि मला मजा आली. म्हणजे मला नवरा मला सांगत होता, हे बघ कदाचित तुला आवडणार नाही बरं का, म्हणजे खूप असंच हे व्हायलन्स आहे आणि हे ते. आणि मला आवडला, ट्रस्ट मी. सो थँक्स टू दिग्पाल, थँक्स टू निखिल, मला त्यांनी वॉरियर केल्यामुळे मी आता ना त्याच अँगलने बघते की हो त्यांनी कशी लात मारली किंवा कसं हे केलंय. सो पुढे जाऊन कदाचित मला असा कुठला तरी वॉरियरचा रोल किंवा अशी स्ट्रॉंग लेडी, यंग जनरेशन मधली स्ट्रॉंग लेडी जी मारामारी करते किंवा पोलीस इन्स्पेक्टर, असं करायला नक्कीच आवडेल त्याच्यामुळे. सुपर वुमन वगैरे. या समथिंग लाईक दॅट. म्हणजे आय बी फिट फॉर इट. आय डेफिनेटली ट्राय टू डू दॅट. पण आय थिंक ते कुठेतरी होतं माझ्यात जे दिग्पालने काढलं, थँकफुल फॉर दिग्पाल दादा या बाबतीसाठी. हो. तू डान्स बद्दल बोलली की तू क्लासिकल डान्सर आहे, भरतनाट्यम तू शिकली आहे आणि त्याचबरोबर आम्ही तुला एकापेक्षा एक मध्ये सुद्धा पाहिलं होतं. तर आता डान्सची प्रॅक्टिस करत असते का, किंवा आता परत कधी डान्सच्या एखाद्या रियालिटी शो मध्ये तू आम्हाला पाहायला मिळणार आहे का? नाही नाही, डान्सच्या रियालिटी शो मध्ये तर मी आता नाही करणार, बिकॉज आय एम अ विनर ऑफ एकापेक्षा एक. म्हणजे मी ते खूप हा, हा. प्रिसाइसली असं बोलत नाही कधी, किंवा की ओ आय एम अ विनर. बट मी खूप मेहनत केली ऑफकोर्स त्याच्यासाठी. पण डान्स सध्या तरी माझा विचार नाही की कुठल्या तरी डान्स रियालिटी शो मध्ये भाग घ्यावा. पण प्रॅक्टिस बद्दल तू म्हणशील तर तितकीशी प्रॅक्टिस नाही होत. पण मला स्टार्ट करायचंय. माझ्याच कुठल्या तरी सिनियर्स कडे जाऊन, ज्यांचे क्लासेस आहेत त्यांच्याकडे जाऊन ब्रशअप करायचंय. कधीतरी असं म्हणशील तर एखादा तिल्लाना किंवा शब्दम किंवा असं काहीतरी ऑफकोर्स मला आठवतं, तर ते मी माझं माझं करते. पण जरी क्लासिकल म्युझिक ऐकलं किंवा कुठलं म्युझिक ऐकल्यावर अंगात काहीतरी होतं माझ्या. म्हणजे आय कांट स्टॉप माय सेल्फ अँड आय हॅव टू डान्स. सो तितकीशी प्रॅक्टिस नाही होते. आणि मी बाहेरचे इव्हेंट्स पण आय स्टॉप डुईंग बाहेरचे इव्हेंट्स. हा, थँक्स टू टेलिव्हिजन, कारण मी एक टेलिव्हिजन आर्टिस्ट असल्यामुळे बऱ्याचशा अवॉर्ड फंक्शन्स किंवा त्यांचे जे प्रोग्राम्स चालू असतात त्याच्यात मी परफॉर्म करते. कमाल. आणि मी तुझ्या अवॉर्ड शोज मध्ये पण बघते, कमालीचे परफॉर्मन्स असतात. एकापेक्षा थँक्यू. एकाच्या स्टेज म्हणजे त्या शो मधली एखादी गोड आठवण तू आम्हाला सांग, आणि तुला ती आठवण सतत मोटिवेट करत असते.
हो. मोटिवेट करत असते म्हणजे कसं होतं माहिती कसं ना, एकापेक्षा एकच्या वेळेला ना मला सासू हवी चालू होतं. ओके. आणि तेव्हा माझी मुलगी एक पावणे 2 वर्षाची होती. सो मी ऑलरेडी असं म्हणजे प्रोडक्शन हाऊसला सांगितलेलं की 8 वाजता मी जाणार, मी सकाळी येणार, पण मी 8 वाजता जाणार. आणि त्यात एकापेक्षा एक विचारलं. बरं, डान्स शो म्हटल्यावर मला ते आवरता येत नव्हतं म्हणजे. आणि कुठे त्यांनी सांगितलं नव्हतं नाव, पण कुठेतरी मला असं वाटलं की अरे एकापेक्षा एकच असावं. ओके. चॅनलकडनं चालेल आणि मी त्यांना हो म्हटलं. आणि मग ते सगळं मॅनेज करणं खूपच डिफिकल्ट होतं. पण पुन्हा एकदा म्हणजे मी तुला म्हटल्याप्रमाणे की डान्स म्हटल्यावर ना मी स्वतःला कंट्रोल नाही करू शकत म्हणजे. तर माझ्या नवऱ्याने विचारलं मला की बाबा तू करशील का सगळं, इव्हन प्रोडक्शन हाऊसने विचारलं की तू मॅनेज करशील का. मी म्हटलं हो मी मॅनेज करेन, मी कुठेही त्रास नाही देणार. त्यात माझ्या सासूबाईंचा खूप सपोर्ट होता. लाईक त्यांनी आणि माझ्या नवऱ्यानी माझ्या मुलीची खूप काळजी घेतली. ते म्हणजे 3 महिने तुला हवं ते तू कर. प्रॅक्टिस चालू झाली, पण मॅनेज करणं खूपच डिफिकल्ट होतं. कारण इकडे सिरियलची शूटिंग आणि माझा ट्रॅक अभिलाषाचा खूप जोरदार चाललेला. आणि त्यात इकडे 1, 2 की 3 दिवस मिळायचे आम्हाला प्रॅक्टिसला. आणि कसं असायचं ना, मंगळवारी टेक्निकल असायची आणि बुधवारी आम्ही परफॉर्म करायचो. आणि हम्म. स्टार्टिंगला आम्ही 2 गाणी करायचो. सो 2 गाणी तुम्हाला दोन राऊंड. हा दोन सो तुम्हाला दोन्ही गाणी डान्समध्ये तुम्हाला माहिती असली पाहिजे. कळलं ना म्हणजे. तर इट इज टू गो फॉर लॉंग टाइम. म्हणजे 3-4 दिवसात ती 2 गाणी शिकणं खूप डिफिकल्ट होतं. पण मी म्हटलं नाही, करायचंच आहे. आणि घरचे सपोर्ट करत होते. पण किती नाही म्हटलं तरी ते प्रॅक्टिस कमी व्हायची. ट्युजडेला मी तिकडे टेक्निकलला जेव्हा जायचे ना, म्हणजे शूटिंग अर्धा दिवस शूटिंग करून मी जायचे ना, तेव्हा अर्ध मला मी म्हणजे वेल प्रिपेअर्ड नसायचे. आणि टेक्निकल केल्यावर, टेक्निकल म्हणजे कसं आहे ना, कॅमेरामॅन आणि लाईटमॅन साठी आपण करतो. सो ते हम्म. त्यांचे अँगल्स ठरवतात आणि मग तसं फिरतं. आणि ड्रेस रिहर्सल व्हायची. नेहमी डान्स झाला ना, तर मला जे आशिषने किंवा आशिष पाटील आमचा कोरिओग्राफर आणि शरद होता कोरिओग्राफर, तर त्यांनी जे शिकवलेलं असायचं ना, ते मी अर्धे विसरलेले असायचे. कारण मी एवढी प्रेशरमध्ये असायचे. आणि तो टेक्निकल झाल्यावर ना मी तिकडे बसायचे तिकडेच आणि मी रडायला लागायचे. आणि मग सगळे बाजूचे यायचे आणि ते म्हणायचे की दीप्ती रडू. आता विचार कर, एवढी मोठी बाई रडते तिकडे. ऑफकोर्स इट वॉज लाईक 8-9 years बॅक. सो पण सगळे म्हणायचे काही नाही, तू करशील करशील करशील. पण मला ह्याची लाज नव्हती की मी विसरले किंवा ह्याची खंत होती की आय एम नॉट गोइंग टू प्रूव्ह मायसेल्फ राईट ऍज अ डान्सर. मी स्वतःला लेट डाऊन नाही केलं पाहिजे. आणि तिकडे दुसऱ्या दिवशी मग मी काय करायचे, बुधवारी सकाळी लवकर उठायचे आणि म्हणजे ना 2:30-3 ला उठायचे. 3 ते 6 वाजेपर्यंत एक एक लाईनची मी प्रॅक्टिस करायचे. आणि प्रॅक्टिस प्रॉपर हे करायचे. बुधवारी जाऊन तिकडे परफॉर्म करायचे. 7 वाजता जायचे. तर हे सगळं मी तुला का सांगते, कारण मी ना तिकडे लवकर पोचायचे. आमची शिफ्ट होती 8 वाजताची, तर मी 7 वाजताच पोचायचे. ओके, मीरा रोडला. आणि तिकडे ना एक स्टेज साफ करणारे एक काका होते. त्यांचं नाव हम्म. मला नीट आठवत नाहीये. माझ्या ड्रायव्हर काकांना आठवतं त्यांचं नाव. आणि ते मला ना 1-2दा त्यांनी बघितलं, मला रडतानाही बघितलं. आणि 7 वाजता मी यायचे ना, तेव्हा ते स्टेज साफ करत असायचे का. आणि मी आपलं माझं हेडफोन लावून ना ते प्रॅक्टिस करायची की काल मी जे चुकले ते आज नको चुकायला असं. आणि त्यांनी ते एकदा माझ्यासाठी चहा घेऊन आले. मला म्हणाले की बेटा चाय पी लो. मी नहीं नहीं नहीं, अभी सब लोग आएंगे ना, उसके पहले मुझे प्रैक्टिस करनी है. तर ते म्हणाले की नहीं नहीं, आप चाय पी लीजिए. आप रात भर सोई नहीं है क्या. बोली हाँ मैं जल्दी उठी 3 बजे प्रैक्टिस करने को. तो क्यों, आपको जीतना है क्या. बोले जीतने की बात नहीं है, मुझे मेरा डांस अच्छा करना है, मेरे खुद के लिए अच्छा करना है. खुद के कि लिए मुझे अच्छा सचिन जी करना। 100 रुपया दे ना दे, पर मुझे खुद के लिए अच्छा करना है, मुझे अच्छा लगना चाहिए. तुम करोगी बेटा, यहाँ नटराज का आशीर्वाद है, तुम करोगी. अगर मन से करोगी, वो जीतने तो के लिए नहीं करोगी ना, तो तुम अच्छे से करोगी. सो ट्रस्ट मी सोनल, मी प्रत्येक वेळेला जेव्हा तिकडे जायचे ना, तेव्हा मी ऑफकोर्स अशीच लवकर जायचे, कारण तेव्हा माझी जोरदार शूटिंग होती. तशीच मी 3 वाजता उठायचे रोज. आणि फ्रॉम डे 1
मला ते 100 रुपये मिळत राहिले. हार्डली 3-4 100 रुपये मला मिळाले नसतील किंवा तो ब्लास्ट मिळाला नसेल. ते सोडून मला सगळे मिळाले, कारण त्या माणसाचं वाक्य मी लक्षात ठेवलं की जितने केले मत डान्स करो. म्हणजे मी माझ्या पण मनात तेच होतं, पण ते मला असं बोलले की अगर तुम ऐसे कर रहे हो ना. आणि प्रत्येक वेळेला मी त्यांना जाऊन नमस्कार करायचे. ती मुसलमान व्यक्ती होती, अजूनही ते आहेत. कधीतरी मला झीच्या कुठल्या प्रोग्रामला भेटले की आम्ही भेटतो त्यांना जाऊन. आणि ती एक गोड आठवण होती. म्हणजे त्यांचं आणि माझं तो सकाळचा जो चहा होता ना, दॅट गेव मी अ स्ट्रेंथ. आणि कमाल, तुझी एवढी सगळी मेहनत साध्य झाली आणि शेवटी तुझ्या हातात एकापेक्षा एकची ट्रॉफी पण आली. हो. जीतने के लिए नहीं किया पर जीत गए. येस. कमाल होतं. यू कशी कशी मी नांदायला, म्हणजे चित्रपट तू करते आहे, एकापेक्षा एक तुझं झालं आहे. यू कशी कशी मी नांदायला पण आता नुकतंच म्हणजे काही महिने आधी संपला आहे. तर आता परत मालिकेमध्ये वापसी कधी करणार आहेस, किंवा हो, परत तुझ्या लवकर भूमिका येणार आहेत, तर लवकर त्या लवकर काही. लवकरच लवकरच मला करायचंय. येस, त्याच्या म्हणजे पुढचे म्हणजे काय प्रॉस्पेक्ट आहेत किंवा कुठली नवीन सिरियल घेते असं ना. हा, तेच. राईट. सो येऊ कशी तशी मी करतानाच त्याच प्रोडक्शन हाऊस ची एक नवीन सिरियल येत होती आणि ती मला विचारली गेली, पण मी नाही घेतलं. ती सिरियल नाही घेतली कारण एक काम झाल्यावर मी नेहमी थोडासा ब्रेक घेते. खूपच मोह झालेला ते काम घ्यायचं, कारण ती व्यक्तिरेखा खूप छान होती, नेगेटिव्ह होती. सो मला खूप आवडली असती करायला. आजवर मी केली नाहीये, ग्रे शेड केलंय, पण नेहमी माझं नशीब म्हणावं किंवा माझं मी जशी दिसते, आय डोंट नो काय ते, आयदर कॉमेडी झालंय किंवा ते ग्रे मधनं ती खूप चांगली झाली असं झालंय. सो अवघाची संसारमध्ये पण थोडस ग्रे होतं आणि मग आय थिंक ते खूपच पॉझिटिव्ह झालं नंतर सगळं. हो. मला सासूबी मध्ये पण ती ग्रे होती, नेगेटिव्ह होती, पण ती कॉमेडी झालं ते कॅरेक्टर. सो लवकरच घेईन मी. ज्या काही येत आहेत, 3-4 येत आहेत आलेल्या मालिका, त्या मला थोडं लांब होतं शूटिंग. सो ते मला जमलं नाही, कारण मी नेहमी ना दोन्ही बॅलन्स करते, माझं घर आणि माझं काम आणि आणि शूटिंग आणि माझी मुलगी, माझी फॅमिली, माझ्या सासूबाई. सो आम्ही दोघं नेहमी असं बॅलन्स करतो. मी घरी असते की त्या बाहेर फिरायला जातात, त्या घरी असल्या तर मग मी काम घेते. सो माझा नवरा म्हणत होता की आय मॅनेज, तू घेऊन टाक, पण मला घ्यायचं नव्हतं कारण आता सुट्टी लागली ना. सो मला मायरा बरोबर पण जरा वेळ घालवायचा होता. आणि ऍज ऍक्टर पण असं होतं ना सोनम, की तुम्हाला त्या कॅरेक्टर मधनं थोडंसं बाहेर येणं गरजेचं असतं. म्हणजे आता नलिनी साळवी, नलू, ही माझ्या अंगात इतकी घुसली होती ना की, आणि शेर शिवराजच्या पण प्रमोशनला जायचं तर सगळेजण अरे नलू स्वीटूची आई असं म्हणायचे. सो मला आवडायचं ते ऑफकोर्स, बिकॉज ते पण एक हे असतं ना, म्हणजे अप्रिसिएशन असतं. पण अप्रिशिएशन. त्या कॅरेक्टर मधनं जरा बाहेर निघण्याची गरज असते एका ऍक्टरला. आणि ना आमचं एकदा शेड्यूल चालू झालं ते इतकं हेक्टिक असतं, तुला तर माहितीये कसं आहे. आणि त्या टेलिव्हिजनचं जास्त असतं, म्हणजे फिल्म तरी खूप 1 सीन 2 सीन 3 सीन, आमचे तर खूप जास्त असतात. सो इट इज नॉट इझी. म्हणून मी ब्रेक घेतलाय, पण होपफुली जून पर्यंत मी चालू करतेच आहे. मी खूप थोडीशी चुझी आहे, कारण मी जो कॅरेक्टर घेते तो मला एकदम 100% करायला आवडतं. तर ते जेव्हा शूटिंग चालू असताना ते एक जे कॅरेक्टर आलेलं ते मला आवडलेलं, पण मी ते घेतलं नाही. एनिवे, महाराजांमुळे काहीतरी नक्कीच चांगलं मिळेल पुढे. बिलकुल, विशेष नाही. आणि तू शेर शिवराजच्या समोरच्या 4 अष्टक झाले आहेत आणि उरलेले 4 अष्टकांमध्ये पण तू आम्हाला दिसणार आहेस का, हा हो, प्रश्न म्हणजे होता. दिग्पाल मला म्हणाले की पुढच्या 2 अष्टकात तरी मी आहे. क्या बात आहे, कमाल. येस. आणि सो आय एम सुपर एक्सायटेड, सुपर सुपर एक्सायटेड जो रिस्पॉन्ड आता आहे त्याच्यामुळे. सध्या तू नॉर्मल भूमिका पण करते, मालिका पण करते आहे, त्याचबरोबर तुला आता हिस्टॉरिकल भूमिका पण तुझी करून झाली आहेत, म्हणजे दीपाऊ बांदरांची जी भूमिका आहे. परत तुला समोर कुठल्या भूमिका करायला आवडणार, किंवा तू कशामध्ये स्वतःला एक्सप्लोर करशील? मला एकतर म्हणजे मला वेब सिरीज आणि येते पण करायला आवडेल. मला आली होती तेव्हा मी घेतली नाही. खूप चांगल्या कंपनीची, चांगल्या प्रोडक्शन हाऊसची होती. बट ऍज आय टोल्ड यू, आय एम व्हेरी थोडं बॅलन्स करायला आवडतं. अँड आय एम चुझी. म्हणजे आपण स्वतः कसे पोर्ट्रे होते प्रेक्षकांसमोर हे गरजेचं असतं.
आलंय म्हणून आपण घेतोय, अरे सिरीज आली, हे आलं ते आलं. मी असं नाही करत. ती ऍक्च्युली खूप चांगल्या कंपनीची होती, पण तेव्हा माझी सिरियल चालू होती आणि खूप हेक्टिक होतं. इट वॉज जस्ट संपत होती म्हणून मी नाही घेतलं. मला मला दीपाऊ बांदलांचं शेर शिवराज मधलं जे वॉर सिक्वेन्स झाल्यावर मी तुला आधीही म्हटलं की मला आहे ना असं काहीतरी खूप असं सुपर वुमन. दमदार करायला आवडेल. हा, सुपर वुमेन सॉर्ट ऑफ, म्हणजे आयदर यु नो एक बाई जी साडी नेसून गुंड आहे असं काहीतरी करायला आवडेल. सो या, सो हटके पुष्पा थोडंसं. पुष्पा पुष्पा टाइप और केजीएफ टाइप, जी हुज अ फीमेल, जसं फिमेल पुरुष, लीड कॅरेक्टर, की या गंगूबाई मध्ये समथिंग. गंगूबाई जे आहे ते पूर्ण फिमेल लीड कॅरेक्टर चित्रपट आहे. या, हो, बरोबर. हा, एक्झॅक्टली तसं काहीतरी. पण मला ती सिरियल मध्येही करायला आवडेल, बिकॉज आय लव्ह टेलिव्हिजन. माझा असं काय अट्टाहास नाहीये. पण मग ते थिएटर असो किंवा कुठेही असो, मला त्या टाईपचं पात्र करायला आवडेल. बिकॉज लीड कॅरेक्टरपेक्षा ते कॅरेक्टर जर चांगलं असलं ना, तर आपण कितीही मागे किंवा छोटं कॅरेक्टर असेल ना, ते पुढे स्टँड आउट होतच होतं, असं मला नेहमी वाटतं. मी नेहमी लीडच्या मागे पळत नाही. म्हणजे कमाल. जेव्हा जेव्हा आय वॉज टू यंग, तेव्हा पण मला खूप ऑफर झाले, पण आय वॉज नेव्हर हेजिटेंट की अरे हेच कॅरेक्टर पाहिजे, मग मला लीडच पाहिजे, मग मी छान दिसते तर मला, असं काही नव्हतं. बिकॉज ऍज अ ऍक्टर यू हॅव टू परफॉर्म वेल. आणि इट इज ऑल लक, आय थिंक. आणि ऑफकोर्स दिसणं आणि हे सगळं तर आलंच, पण तुम्ही ते कॅरेक्टर कसं पोर्ट्रे करता, परफॉर्म करता, हे जास्त महत्वाचं आहे मला असं वाटतं. सो या, म्हणजे हे तू लक्षात ठेव आणि बघूया, जेव्हा मला असं काही मिळालं ना, तर सगळ्यात आधी आपण लाईव्ह जायचं त्या कमाल. कॅरेक्टरसाठी, की अरे हे मी तुला हे मी म्हटलेलं. लिहून ठेवणार आहे की तू मला हो, इथे कमिटमेंट दिली आहे की की नवीन काहीतरी भेटलं की सगळ्यात पहिलं लाईव्ह सोनम सोबत होणार आहे म्हणून. हे ती का म्हणते माहिती मला तुम्हाला सांगायचं, बिकॉज बरेचदा तिने मला बिचारीने फॉलोअप ठेवलं, तिने कॉल ठेवला की दीदी ताई आपल्याला लाईव्ह जायचंय. तिने एक दोनदा माझ्याकडनं काय म्हणतात ते शाउटआउट्स पण मागितले होते किंवा विशेष मागितले होते, आणि मी सगळं हो 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 म्हटलं, आणि मग ते माझ्याकडनं राहून गेलं. सो नक्कीच. आणि नाही, मी काय म्हणत होते की मी काही नवीन कॅरेक्टर घेतल्यावर आपण लाईव्ह तर जायचंच आहे, पण असं काही कॅरेक्टर घेतलंय जिकडे आय विल बी सुपर वुमेन और सम गुंडा वुमेन, तर मला नक्की आवडेल. कमाल कमाल, विषयच नाहीये. आतापर्यंत तुझं झालेलं काम म्हणजे सगळ्या सिरियल मधलं, यावर सगळ्या मालिकेमधलं काम, आणि त्यावरती शेर शिवराज मध्ये दीपाऊ बांदरची भूमिका एक सोने पे सुहागा झालं होतं. म्हणजे खरंच खूप अप्रतिम काम केलंय तू शेर शिवराज मध्ये. तुझं कॅरेक्टर एक खूप असं हटके आणि एक वेगळं दिसून येतंय ऑडियन्सला. जेव्हा तो वॉर सीन थँक्यू. होता तेव्हा तर लिटरली माझ्या अंगावर काटे आले होते. आपण थँक्यू. स्वतः प्रीमियरला सोबतच बसलो होतो. तर मी तुला बोलली होती की कमाल झालाय तिथे ताई काम, आणि माझं जरा किती माझ्या अंगावरती काटे आले. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सो मच. आता आपण आपल्याला जे लाईव्ह जुळले त्यांचा क्वेश्चन घेऊया. ओके. यामध्ये कोणीतरी विचारतंय की तू खूप जास्त सोशल मीडिया शाय आहे, तर तू असं का करते? म्हणजे तू इतके सगळे काम केले आहेत आणि तरी पण तू सोशल मीडियाला इतकी फारशी ऍक्टिव्ह नसते. तर या प्रश्नाचं उत्तर आमच्या ऑडियन्सला दे. तू का ओ माय ऍक्टिव्ह गॉड. नसते? हो, मी ऍक्टिव्ह नसते. म्हणजे ट्रस्ट मी गाईज, आय एम बिंग व्हेरी ट्रू टू यू, की मला माझ्याकडे फोटोग्राफ्स असले तरी मग मी अशी जाते सोशल मीडियावर, आणि देन आय रिअल, आणि मग काहीतरी असं होतं की अरे हा सीन आला, म्हणजे शूट चालू असताना तर शक्यच नाही, कारण माझा फोन मेकअप रूम मध्ये पडलेला असतो आणि मी बाहेर असते सेटवर, आणि मला असं वाटतं की ते मला खूप डिस्ट्रॅक्ट करतं. कारण आहे ना, हे तुम्हीही सगळे एक्सेप्ट कराल की एकदा आपण इन्स्टा उघडलं किंवा फेसबुक उघडलं किंवा कुठलेही असे सोशल मीडियाचे माध्यम उघडले की तिकडे आपले 15 ते 20 मिनिटं अशीच जातात, आपल्याला कळतही नाही. सो मी ना ते डिस्ट्रॅक्ट होते, आणि आहे ना ते एक वेड आहे असं मला वाटतं. ते असलं पाहिजे. बिंग अ ऍक्टर तुमच्याशी कनेक्ट व्हायला मिळतं मला, आणि माझं दिनचर्येत काय काय चालू आहे हे तुम्हाला कळतं त्याच्यामुळे. पण आय डोंट नो, मी खूप प्रायव्हेट पर्सन आहे. मला मी कुठे खेळायला गेले म्हणत होते, मी कुठे फिरायला गेले, कुठे खायला गेले, मी काय खाते, मी काय हे करते, किंवा
हे मला जास्त सांगायला आवडत नाही. मी खूप बोलकी आहे, म्हणजे माझ्या फ्रेंड्स मध्ये पण मी गेले की पहिलं एक ऍक्टर म्हणून त्यांच्याकडे आलेली लोक माझ्याशी जरा हेजिटेट होतात बोलायला. मी एकदा बोलायला लागल्यावर सगळे बोलायला लागतात. पण तरीही मी खूप प्रायव्हेट पर्सन आहे, मी खूप चुझी आहे. माझे फ्रेंड्स, माझे बेस्ट फ्रेंड्स, माझा ग्रुप, तो माझा ग्रुप आहे. सो मी तशी आहे म्हणून आय एम सॉरी अबाउट इट. पण आय विल ट्राय टू बी मोर सोशल मीडिया फ्रेंडली, आणि मी जास्तीत जास्त अपलोड करीन. कारण जेव्हा मी अपलोड करते किंवा पोस्ट करते ना, तेव्हा इतक्या छान प्रतिक्रिया येतात. तर खूपच छान वाटतं. आणि मी बऱ्याच लोकांना आन्सर करण्याचा प्रयत्न करते, जे मला डीएम करतात, हाय, हॅलो, जस्ट गिव्हिंग अ हार्ट. बिकॉज ते त्यांचा वेळ काढून चेकआउट करतात आणि काहीतरी विशेष देतात. पण मी खूप 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 जास्त प्रायव्हेट पर्सन आहे. मला बरेच जण, माझी फॅमिली सांगते मला, की माझे फ्रेंड्स सांगतात मला की यू हॅव टू पोस्ट, आम्हाला छान वाटतं बघायला. बट आय एम ट्राईंग. आता मध्ये मध्ये जरा घरी असल्यामुळे 1-2 रील्स मी टाकते किंवा असं काहीतरी टाकते. यू वोंट बिलीव्ह सोनल, की मी आहे ना कधी कधी फोटोज काढून ठेवते आणि पोस्ट करायला विसरते. आणि असं होतं, अरे आता तर तो प्रोग्राम संपला, पण आता काय पोस्ट करूया ना. सो आय शुडंट डू दॅट. आय थिंक आय शुड पोस्ट इट. म्हणजे मी एक आता इथे तुला सजेशन देऊ शकते की आम्ही एकापेक्षा एक मध्ये तुला अप्रतिम डान्स करताना पाहिला आहे. आता आमची इच्छा आहे की थँक्यू. तू रील, ऍटलिस्ट तू वेळातला वेळ काढून रील तरी पोस्ट करायला पाहिजे डान्सच्या, जेणेकरून तुझ्या डान्सची प्रॅक्टिस पण हो, होणार आणि या सगळ्यांना यांच्या प्रश्नाचं उत्तर पण मिळून जाणार की चला आय नो, दीप्ती आय नो. सोशल मीडियावरती थोडीफार ऍक्टिव्ह झाली आहे. आय नो, आय नो. म्हणजे स्पेसिफिकली मला वाटतं वेळ काढून त्यांच्यासाठी हे करावं लागेल, की वेळ काढून त्याच्यासाठी, की आत्ता मला हे रील बनवायचं, ह्याच्यासाठी हे 2 तास दिलेच पाहिजे, असं करून करायला पाहिजे. बट आय डेफिनेटली ट्राय टू डू इट फॉर शुअर. इथे सगळेजण म्हणताय की ताई मी खूप मोठा फॅन आहे तुमचा. एक थँक्यू. नाव होतं त्यांचं. कोणतरी म्हणत होतं की सिरियल मधून, मी तेच बघत होते, सिरियल मधून. आणि नवनाथ सिरियल, दारदे काही होतं त्यांचं. ओके, कोणतरी म्हणते की तुम्ही सिरियल मध्ये वेगळं दिसता आणि प्रत्यक्षात वेगळं दिसता. हो, मी अशीच आहे. शिटूच्या आईचा रोल मी घेतला होता, मला विचारलं आणि मला तो घ्यायचा होता, कारण मला ते पात्र हम्म. फार आवडलं होतं. सोनल, मला इतक्या प्रतिक्रिया आल्या त्याच्यावरून, की का तुम्ही घेतली, आणि म्हणजे तुम्ही काम अप्रतिम करताय, पण तुम्ही कशाला वाटतं. या, सो खूप खूप मीम झालेले. आणि पण ते प्रेक्षकांना ते पात्र खूप आवडलं होतं. लाईक फिमेल फॅन्स होते ना, त्यांचं मला खूप हे आलेलं. कमाल. आणि ते म्हणजे मलाही लिटरली मी जेव्हा तुझ्यासोबतचा फोटो अपलोड केला होता तेव्हा मला ते जे तुझं कॅरेक्टर होतं ना ते इतकं म्हणजे असं मनाला लागणार होतं स्वीटूच्या आईचं कॅरेक्टर, की मला पण घरून असं विचारलं गेलं, अगं हिला रिअल लाईफ मध्ये पण इतकेच कष्ट करावं लागतात का? मी आईला म्हणली की आई नाही गं, तिचं ते कॅरेक्टर होतं. अगं, यू वोंट बिलीव्ह, माझे फॅमिली फ्रेंड आहेत. फॅमिली फ्रेंड नाही, आमची फॅमिली आहे. माझी वहिनी जुई, तिची फॅमिली आहे ना सांगलीला असते. तर त्यांच्याकडे ज्या असतात पूर्ण दिवसाच्या स्वयंपाकाला, आणि त्या असतातच तिकडे. त्यांचा मला फोन आला. तेव्हा आम्ही सिल्वासाला लॉकडाऊन मध्ये शूटिंग करत होतो. तर त्या जुईच्या, म्हणजे माझ्या वहिनीच्या आईचा मला फोन आला की दीप्ती, हिला बोलायचंय तुझ्याशी, तू बोलतेस का? हो. आणि त्या वयाने मोठ्या आहेत. त्या हा. फोन घेतल्या घेतल्या त्या रडू लागल्या. वहिनी, त्या मला दीप्ती वहिनी म्हणतात. तर दीप्ती वहिनी, तुम्ही का घेतला हा रोल, आणि तुम्ही किती छान आहात, आणि तुमचं तर घरदार पण चांगलं आहे, मग तुम्ही का एवढं असं करताय, आम्हाला तुम्हाला बघायला आवडत नाही. म्हणजे तू बघ ना सोनल, की लोक किती जोडले जातात माहितीये त्या पात्राशी. म्हणून मी ब्रेक घेते नेहमी, कारण ते लोकांना त्यातनं बाहेर येणं थोडं डिफिकल्ट असतं. आणि त्या इतक्या मनापासून रडत होत्या ना, आय फेल्ट सो बॅड. मी म्हटलं, अरे ते माझं कॅरेक्टर आहे, मी एक ऍक्टर आहे, आणि तुम्हाला आवडतं हे माझं म्हणजे त्यात यश आहे ना. तुझ्या फॅन पेज वरनं एक क्वेश्चन आलाय आपल्याला, दीप्ती केतकरच ऑफिशियल फॅन पेज, की तुला फर्स्ट न्यू सिरियल आवडेल की आता नवीन पिक्चर घ्यायला आवडेल? हो, अरे मला सिरियल घ्यायला आवडेल, नक्कीच सिरियल घ्यायला आवडेल. बिकॉज हे दीप्ती केतकर फॅन पेज म्हणजे क्षितिजा असेल, ती शी इज अ बिग फॅन अँड अ व्हेरी स्वीट गर्ल. तर सिरियलमुळे मला असं वाटतं ना,
म्हणजे माझं पहिल्यापासून हेच मत होतं की मी आता मी सिरियल नाही करणार, आता मी फक्त वेब सिरीजच करणार आहे आणि फिल्म्सच करणार आहे. यू आर अ ऍक्टर, यू हॅव टू डू ऑल टाइप्स ऑफ वर्क. म्हणजे मला कुठल्या वेड्याची भूमिका विचारली आणि मला ते कॅरेक्टर आवडलं तर ते मी करीन. बिकॉज जशी कमाल. मी प्रत्यक्षात आहे हे लोकांना माहिती आहे की आय लुक लाईक दिस, किंवा माझं हे वय आहे. आणि मग मी ते म्हाताऱ्याची भूमिका केली किंवा वेड्याची भूमिका केली, इट डझंट मॅटर. सो फॉर मी टेलिव्हिजन नेहमी करत राहणार. त्याच्याबरोबर मी फिल्म्स करीन ना, सो इट विल बी फन लोकांना बघायला. मी बॅलन्स करीन आता, कारण मी माझं स्टार्ट फिल्म्स पासून केलं. पण तेव्हा असं होतं ना, तेव्हा पुणे आणि त्याच्या पुढे पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर त्या इकडे फिल्म्स जास्त यायच्या. मुंबईत खूप कमी यायचे फिल्म्स जेव्हा मी यायचे. 20-21 वर्षाची होती. सो मी 11 फिल्म्स केलेत. सनई चौघडे सगळीकडे लागलं, पण त्याच्या आधीचे फिल्म सगळीकडे लागले नाहीत, असं झालं. सो म्हणून लोकांना वाटतं की मी माझं बिगिनिंग सिरियल पासून केलं, पण असं नाहीये. माझी फर्स्ट फिल्म महानदीच्या तीरावर होती आणि मी बऱ्यापैकी याच्यात लीड केलंय हिरोईन म्हणून. सो फिल्म विल कॅरी ऑन. पावनखिंडमुळे परत एकदा पदार्पण झालं चित्रपटात, यु नो. सेकंड सीझन होता तो माझा. बट मी दोन्ही एकत्र करेन. या, थँक्यू. कमाल. आता एक शेवटचा प्रश्न की तुझं आता खूप लुक ट्रान्सफॉर्मेशन झालं आहे. तर मगाशी पण एका कोणतरी मला विचारलं होतं की मॅम तुम्ही वेट लूज कसं केलं, त्यांना विचारा आणि त्यांचा डायट काय आहे. तर ते एक आपल्या दर्शकांना सांग. येस 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 येस. ओ, लुक ट्रान्सफॉर्मेशन, थँक्यू फॉर दॅट. आणि काय झालं, माझं बाळ झालं ना, सो मला सासू हवीमध्ये त्याच्यानंतर मी पुट ऑन केलेलं, कारण मला थायरॉइड होतं. आणि मी होतं म्हणेन, कारण आता मी गोळ्यांवर नाहीये. थायरॉइडला एक स्पेसिफिक गोळी असते. हो. सो आणि सगळ्यांचे काय म्हणतात ते हे वेगळे असतात, मेजरमेंट्स वेगळे असतात, ग्रॅम्स वेगळे असतात. सो हो. आता मला थायरॉइड नाहीये, बिकॉज कारण हम तो तेरे आशिके नंतर मी डिसेंबरमध्ये हम तो तेरे आशिके संपली आणि मी ठरवलं आता मला गोळी नाही घ्यायची, बिकॉज मी जास्त ना ऍलोपॅथिक आणि आयुर्वेदिक वर बिलीव्ह करते. आणि आपल्या खाण्यामुळे खूप फरक पडू शकतो असं मला खूप वाटतं. म्हणजे मग तो स्किनच्या बाबतीत असो, केसांच्या बाबतीत असो, सगळ्या बाबतीत असो. सो मी गोळी बंद केली. मला थोडासा 2-3 महिने त्रास झाला, पण मी काय केलं, मी माझं थायरॉइड कंट्रोलमध्ये आणलं. आणि थायरॉइडसाठी काय काय खाल्लं पाहिजे आणि काय काय नाही खाल्लं पाहिजे त्याचं पथ्य मी एकदम 1 वर्ष मी फॉलो केलं. आणि आता पण मी असं करते ना की म्हणजे येऊ कशी तशीच्या आधी पण आहे ना, मी खूप वर्कआउट करत होते, कारण लॉकडाऊन होतं, राईट. सो घरी होते मी, मला स्वतःला तेवढा वेळ देता येत होता. आणि मी वर्कआउट करत होते, डाएट पण फॉलो करत होते. म्हणजे घरी वेगळं स्वयंपाक करायचे आणि मग माझ्यासाठी माझा डाएटचा असायचा. पण ते किती वर्ष चालू राहणार ना, सोनम. म्हणजे एक लाईफस्टाईल चेंज असला पाहिजे. सो इकडे जे ऐकतायत त्यांनाही बऱ्याच जणांना माहिती असेल, पण बऱ्याच जणांना माहिती नसेल, तर तुम्ही खूप फास्टिंगच केलं, कारण आजकाल नो ऑफेन्स टू एनी डाएट, बरेचसे डाएट आहेत, बऱ्याच लोकांना त्याचा फायदा होतो. पण मग शेवटी ना, ऍज यू एज तुमच्या चेहऱ्यावर ते दिसू लागतं. सो राईट. सो सध्या मी आता कोणाला तरी फॉलो करते आणि त्या युट्यूबवर फार ऍक्टिव्ह असतात. माझं सगळं व्यवस्थित झालं फॉलो, तर त्यानंतर आय जस्ट रिव्हील हर नेम मे बी आपल्या सेकंड लाईव्ह मध्ये. जसं आपण प्लॅन केलंय की मी जेव्हा सिरियल घेईन तेव्हा आपण लाईव्ह जाऊ तेव्हा. जाणार. सो इट इज अ व्हेरी ग्रॅज्युअल प्रोसेस. मी आता जो डाएट करते तो म्हणजे मी खूप आहे ना घरचं खाते, बिकॉज मला मुळात एवढं नॉनव्हेज आवडत नाही. आणि मला पालेभाज्या आवडतात, मला भाकऱ्या आवडतात. मला मी तुला म्हटलं आता जसं आल्यावरच की मी बेसन आणि ज्वारीच्या पिठाची भाकरी बनवली, म्हणजे आणि त्याच्या आतमध्ये स्टफिंग घालून बटाट्याचा पराठा खाल्ला मी. सो असं सगळं आवडतं. फळं खायला आवडतात, शेपूची भाजी पण आवडते. सो असं सगळं मी फॉलो करते आणि आय एम कीपिंग माय कार्ब्स टू द मिनिमम. कळलं ना. म्हणजे सगळं असं घरगुती खाऊन डाएट फॉलो करते. आणि कुठेही गेले, म्हणजे आता शेर शिवराजच्या प्रमोशनला पण मी जात होते, तेव्हा मी माझा डबा
कॅरी केलेला. काय करतो ती? अख्खं माझं बास्केट माझ्याबरोबर असतं. पाणी भरपूर पिते मी. कधी कधी आपण विसरतो, तर मी बॉटल्स भरून ठेवते. काही काही स्पेसिफिक माझ्यासाठी असतात, जे मी मायरालाही सांगते की हात लावू नको. आत्ता पण हे बघा, हे माझ्या बाजूला आहे, असं असतंच असतं. तर आणि मग ना त्यात कधीतरी जिरा, गरमी चालू आहे म्हणून जिऱ्याचं पाणी प्याले, म्हणजे जिरं घालून, कधी ओवा घातला, कधी सब्जा घातला. असं सगळं मला प्यायला जास्त आवडतं. आणि त्याच्यामुळे ना स्किन पण चांगली राहते आणि हेल्थ पण चांगली राहते, केस पण चांगले राहतात. सो या अशा अशा टाईपचं म्हणजे खूपच घरेलू डाएट फॉलो करते मी सध्या. इन शॉर्ट, घरचं कहा, स्वस्त रहा, मस्त रहा. ऍब्सोल्युटली. आधी कुठे होतं ग हे सगळं? म्हणजे हे मी सगळं केलंय. आय हॅड ब्रोकली सॅलड अँड आय हॅड ऑल. मग मी इंटरमिटंट फास्टिंग केलं. ऑफकोर्स इंटरमिटंट फास्टिंग इज व्हेरी गुड. ते खूप हेल्प करतं. पण सध्या मी जे करते ते मी लाईक 2-2, 3-3 तासांनी थोडंफार काहीतरी खाते. थोडं थोडंस, भरपूर नाही. आणि बाहेरचं खात नाहीये, तर त्याच्यामुळे मग जरा सगळंच बरं दिसतं. कमाल. तर दीप्तीताई, थँक्यू सो मच. तू लेट्सअप मराठीच्या लाईव्हला जॉईन झाली आहे आणि आपले थँक्यू. जितकेही दर्शक आपल्याला जॉईन झाले त्या सगळ्यांना सुद्धा थँक्यू सो मच. जाता जाता पुन्हा तुला एकदा तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि मायरासाठी खूप प्रेम आणि तिच्याकडून पण माझ्याकडून पण हॅपी मदर्स डे. थँक्यू सोनम. सगळ्यात आधी थँक्यू सो मच. मी खूप खूप जणांनी मला विचारलेलं की लाईव्ह याल का, लाईव्ह याल का. आय एम सो सॉरी जर त्या ऐकत असतील तर, की आमच्याबरोबर आले नाही. प्लीज नो ऑफेन्स टू एनीवन. पण सोनम बरोबर माझं एक कनेक्शन छान झालं शेरशिवराजच्या काय म्हणतात प्रमोशनला. आणि आय थिंक प्रीमियरला आपण भेटलो, राईट? हो आणि हो. शी इज अ व्हेरी स्मार्ट गर्ल, व्हेरी. तुला तुला खूप खूप शुभेच्छा. तुझे प्रॉस्पेक्ट खूप हाय आहेत. गो अहेड. आणि लेट्सअप मराठीच्या सगळ्या व्ह्युअर्सना आणि माझ्या फॅन्सना जे येत आहेत, सॉरी मी आता कोणाचंही नाव नाही घेतलं आज, तर त्यांचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. हॅव अ फॅन्टॅस्टिक डे. आज संडे आहे, एन्जॉय करा. आणि थँक्यू सोनम. थँक्यू. थँक्यू दीप्तीताई. पुन्हा लवकरच भेटू. येस विराट, चालेल. नक्की नक्की. ऑलराईट. चला, तोपर्यंत पाहत राहा आमचं लेट्सअप मराठी आणि एन्जॉय करत राहा. पुन्हा लवकरच एका नवीन सेलिब्रिटीला भेटूया. तोपर्यंत टाटा, टेक केअर.